श्रीराम नमस्कार. भारतीय संस्कृतीमध्ये मंत्रशास्त्र, वेदशास्त्र, आयुर्वेद, चरक या सर्व शास्त्रांमध्ये मंत्रशास्त्र हे सर्वात प्रभावी मानलं जातं. आपण जो उच्चार करतो तो प्रत्येक शब्द हा एक मंत्र आहे आणि आपल्या शरीरावरती हा काम करत असतो. आपण सहज जीवनामध्ये प्रत्येकाला नावाने हाक मारत असतो आणि नावाने हाक मारत असताना ज्याचं नाव ठेवलेलं आहे, एखाद्याचं नाव गणेश ठेवलेलं आहे आणि दुसरा त्या गणपतीच्याच नावाचा विनायक म्हणून बाजूला माणूस असेल आणि आपण गणेश म्हणून हाक मारली तर तोच देह बघतो ज्या देहामध्ये गणेश नावाची कंपनं स्थित केलेली आहेत. पूजेमध्ये आपण अभिषेक करतो, नित्य अभिषेक, नित्य पादुका पूजन असं सांगितलेलं आहे. ते का करायचं? किंवा एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि आपण म्हणतो की अमुक मंदिरामध्ये गेल्यानंतर इथल्या पादुकांचं दर्शन घेतल्यावर किंवा तिथल्या त्या देवतेचं, त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं किंवा जे काही त्यांचं मनोकामना आहे ती पूर्ण होते. त्याचं कारण असं की जेव्हा त्याच्यावरती, त्या मूर्तीवरती, त्या पादुकांवरती रोज अभिषेक केला जातो आणि विशिष्ट मंत्रांद्वारे, मंत्र का म्हणतोय आत्ता की समजावं म्हणून, पण विशिष्ट अक्षरांद्वारे जेव्हा त्याच्यावरती अभिषेक केला जातो, जलतत्वाने आपण जलतत्वाने अभिषेक, पाण्याने अभिषेक करतो, दुधाने अभिषेक करतो, उसाच्या रसाने अभिषेक करतो, असे अनेक प्रकार आहेत. रस जसा आहे, पण कधी विचार करत नाही. महाशिवरात्री असो किंवा एखादा शंकराचं लघुरुद्र असो की आपण म्हणतो रसाचा अभिषेक करू. शंकराला रस आवडतो का? मग रसाचा अभिषेक का करायचा? का शंकराला दूध आवडतं? म्हणजे त्याच्या पाठीमागचं तत्व काय आहे आणि आपण ते काय समजावून घ्यायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे. मग रस आणताना, रसाचा अभिषेक करताना त्याच्यात आलं घातलंय का, लिंबू घातलंय का? मग आपण त्यांना असं सांगतो त्या रसवंतीगृह माणसाला की बाबा रे, त्याच्यामध्ये आलं लिंबू घालू नकोस, कारण हा अभिषेकासाठी वापरतोय. पण मुळामध्ये ज्या तत्वाचा, म्हणजे उसापासनं हा रस काढला जातो, ते जे तत्व आहे आणि शंकराच्या, मी आता उदाहरण म्हणून शंकराचं घेतलं की आपण सर्वसामान्य, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच जणांना लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र हे काय आहेत हे प्रकार माहिती असतात. तर त्यांना जे अभिषेक केले जातात तर त्या मंत्रांना पूर्णत्व मिळण्यासाठी हा अभिषेक करायचा असतो. जलतत्व, कारण एखादी अग्नी, आपण एखाद्या ठिकाणी ट्रिपला जातो आणि त्या ट्रिपला गेल्यानंतर असं थंडीचं वातावरण असतं आणि मध्ये अग्नी पेटवतात आणि सगळे बाजूने उभे राहतात. जोपर्यंत त्या अग्नीच्या जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं कधी एकदा तिथं जातोय आणि आपण त्याची ऊब घेतोय. मग आपण पटकन जातो आणि अगदी काही सेकंदातच लक्षात येतं की आपण किती अंतर राखून उभं राहिलं पाहिजे आणि तो जो अग्नी, जो उत्पन्न झालेला अग्नी असतो तो आपलं शरीर किती धारण करतो त्याप्रमाणे सगळी माणसं उभी राहतात. सांगायचं कारण असं की अग्नितत्व हे असं आहे की हे नियंत्रित असलं पाहिजे आणि ते नियंत्रित जास्त झालं तर ते नियंत्रित करण्याचं काम हा जलतत्व करतो.
एखादा मंत्र, एखादा उच्चार आपण जेव्हा करतो, आई एखाद्या मुलाला घरामध्ये हाक मारते की काय एखाद्याचं नाव आपण धरून चालू, आता मुलाचं नाव माझ्या अमेय आहे, तर मग हाक मारली अमेय, तर तो एकदम वस्कन उत्तर देतो काय आहे? तर ह्याचं कारण काय? ह्याचं कधी आपण म्हणतो की अंगावर वसकला मुलगा, मी प्रेमाने हाक मारते आणि तो अंगावर वसकतो. पण वास्तविक काय होतं की त्यावेळी तुमच्या मुखातून जी कंपनं त्या अक्षरांमार्फत, आता मुलाचं नाव काय रोज वेगळं घेतो का? तेच घेतो. पण ती जी कंपनं असतात आणि त्या क्षणी वैचारिकतेमध्ये, मुलाच्या वैचारिकतेमध्ये उत्पन्न होणारी शाब्दिक कंपनं ही एकमेकांच्या विरोधामध्ये उभी राहतात. आणि मग तो असा त्याचं जे उत्तर देतो तो त्या शब्दावरती दाब पडून ते उत्तर दिलं जातं. हे उदाहरण किंवा ही गोष्ट या तुम्हाला सांगायचं कारण असं की मंत्रशास्त्रामध्ये शब्ददाब हा खूप महत्त्वाचा आहे. जे कार्य होतं, जे काम होतं, हे त्या शब्दावरती किती दाब आपण देतो आहे आणि तो दाब देताना आपला श्वास आणि उच्छ्वास हा कसा काम करतो हे महत्त्वाचं असतं. म्हणून कायम मंत्रशास्त्र शिकताना हे गुरुच्या, शिक्षकाच्या, योग्य शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकलं गेलं पाहिजे. कुठून सुरुवात करायची? प्रत्येक देहाला एक ठरलेलं असतं. जसं व्यायाम करायला मनुष्य जातो, तर सगळ्यांना एकच व्यायाम ते शिकवणारे गुरुजी असतात ते सुरुवात करत नाही की सगळ्यांनी एकदम हे करा. आधी प्रत्येकाची प्रकृती पाहतात, शरीरयष्टी पाहतात आणि त्याच्यावरनं त्यांना अंदाज येतो की मी काय सांगितल्यावर याचं शरीर त्याला प्रतिसाद देणार आहे आणि त्यानुसार त्याचं जो काही आलेख असेल, वर्कआउट ज्याचं जे असेल हे नेमलं जातं. म्हणजेच काय की मनुष्याच्या शरीरामध्ये, प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये शब्द आणि त्याच्या बाजूला उत्पन्न होणारी कंपनं एवढंच काम करत असतात. एवढंच म्हणजे हीच काम करत असतात, बाकी मनुष्याचं काहीही नाही. आणि सूक्ष्मातला सूक्ष्म आपण जरी कागद घेतला आणि तो कागद फाडला आणि तो जर आपण स्कोपच्या खाली बघितला, प्रयोगशाळेमध्ये त्याचं जेवढं सूक्ष्मात जाऊन जेवढं बघता येईल तेवढ्यात जर बघितला आणि जसं 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 ते भिंग मोठं होत जातं, सूक्ष्मतेत ती ज्या ज्या नवीन नवीन पद्धती आल्या आहेत, इलेक्ट्रॉन प्रोटॉन कसे वेगळे केले जातात आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात तळाशी सापडतं तो ध्वनी सापडतो, कंपन सापडतं, त्या गोष्टीचं कंपन सापडतं. आणि हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्य शरीरामध्ये कंपन हीच सगळं काम करतात. रोग असो कुठली, आता उत्पन्न झालेले सर्व रोग मंत्रशास्त्रामध्ये, मंत्रशास्त्राच्या पुस्तकांमध्ये मंत्र दिलेले आहेत, पण ते उच्चारताना त्या शब्दांवरती दिला जाणारा दाब हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो आपल्या मनाने ह्या गोष्टी करायच्या नाहीत. माझा संयोग कसा, म्हणजे हा कसा झाला, ज्यांच्याकडं, ज्या देगलूरकर गुरुजींकडं मी हे शिकलो, माझ्या मते 2005 नंतर मी हे शिकायला सुरुवात केली, ते 2011पर्यंत मी त्यांच्याकडे शिकत होतो. एवढ्या वर्षामध्ये मला जेव्हा मी विचार करायचो, जेव्हा डॉक्टरांना सुरुवातीला विचारलं नाही, कारण त्यांनी एकदा सांगितलं हे कर की ते मी करायचो. पण जेव्हा डॉक्टरांनी ज्ञान प्रदान करायला सुरुवात केली तेव्हा त्या अशब्दापासून केली होती. आणि मला आठवतं आहे की त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं की अशब्द हा का निर्मित झाला असेल ह्याचा तुम्ही विचार करा. पहिला त्यांनी मला जीवनामध्ये दिलेला प्रश्न की तुम्ही का निर्माण झाला हा तुम्ही याचा विचार करा. अर्थात कुठल्या प्रकारचं वैचारिकता नव्हतीच, त्याच्यामुळं त्याचं उत्तर तेव्हा काही देऊ शकलो नाही. पण मग नंतर त्यांनी आ इ ई उ हे जे स्वरामध्ये, अक्षरांमध्ये आपण उच्चार करतो
तसं आपल्या जेव्हा उच्चार करताना आणि काय होतं, शरीरामध्ये कुठलंही कंपनं जागृत होण्यासाठी आपली जीभ, आपला टाळू, आपले ओठ आणि आपला घसा ही सगळ्यात महत्त्वाची काम करतात. आणि दात, ह्या सर्व गोष्टी आहे. दात आला म्हणजे त्याच्याबरोबर वरचा टाळू पण आला, टाळा पण आला, तो हिरड्यांच्या मागचा भाग. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, मंत्रशास्त्राचं पूर्ण गणित हे तिथं बसलेलं आहे. आणि हे शिकण्यासाठी जेवढं त्यांनी मला सांगितलं, जेवढं त्याचा मला त्यांनी अभ्यासाचा, त्यांना जेव्हा विचारलं की याच्यासाठी मी कुठलं पुस्तक पाहू, कुठलं मंत्रशास्त्रासाठी, तर तेव्हा डॉक्टरांनी मला दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरनं भावे सरांचं मंत्रशास्त्राचं पुस्तक दिलं. आपणही ते नक्की वाचावं, खूप सुंदर पुस्तक आहे. आणि ते पुस्तक जेव्हा वाचायला कमीत कमी 6 महिने लागले. त्याचं कारण असं की त्यांची डॉक्टरांची पद्धत वेगळी होती. आणि जेव्हा पुस्तक वाचलं आणि 1-2 मंत्र डॉक्टरांनी तेव्हा म्हणून घेतले आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं, लप शब्द म्हण. आता लसणातला आणि बदकातला हा शब्द जर तुम्हाला कायमचा म्हणता आला, 20 सेकंदाच्या वर म्हणता आला, तर तुम्ही मंत्रशास्त्र शिकू शकता. हे अक्षरशः 1% लोकांना माहिती आहे की जे खरंच शास्त्र शुद्ध शिकवतात. कारण त्याच्यामध्ये आपली जीभ ही किती सक्षम आहे हे पहिल्यांदा कळतं. की होणारे उच्चार आणि ह्या मंत्रशास्त्राद्वारे समोरच्या वरती होणारे उपचार, ह्या दोन्हीवर फरक पडतो. ह्याचं कारण असं की मंत्रशास्त्राचे जसे प्रकार आहेत, आपण ऐकलेलं असेल की कोणीतरी मंत्र मारला वगैरे, असे हे जे प्रकार चेटुकाचे वगैरे जे चालतात, तर म्हणजे काय, तर समोरच्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारी निर्जीव कंपनं, जीव असतो, ती कंपनं जागृत पण असतात, पण निर्जीव एवढ्यासाठी म्हटलं की ती निर्बल आहेत म्हणून त्याला निर्जीव म्हटलं. पण मग निर्जीव शब्दाचा अर्थ काय होतो की त्याचं जीवच नाही, पण ती आहे, पण त्याचा बल नाही, म्हणजे विसरून गेलेली आहेत. आणि अशा वेळी मग तुम्हाला जर एखाद्याने जर ही विद्या त्याला माहिती असेल आणि जर त्याची तुमच्यावरती काही प्रयोग केला, तर तो तुमच्या शरीरावरती परिणाम करण्याशिवाय राहत नाही. अर्थात कसं आहे की मंत्रशास्त्रामध्ये जसं एखाद्याचं चांगलं करतो तसं जर वाईट करायला गेलं तर स्वतःचं वाईट होतं. ह्याचं अनुपान भाग 98% आहे. म्हणजे समोरच्यासाठी जर चुकीचा मंत्र तुम्ही वापरून समोरच्याचं वाटोळं करायला जर गेला, तर मी मुद्दाहून का सांगतो, कारण याचा उपयोग माणसं जास्त करतात. तर 98% जो करतो त्याला धोका असतो आणि 2% ज्याच्यावर करतात त्यालाच धोका असतो. म्हणून ह्या गोष्टी कधी करू नयेत. पण जसं वाईट काय हे समजण्यासाठी चांगल्याची गरज असते आणि चांगलं काय समजण्यासाठी वाईटाची गरज असते, तसं हे मंत्रशास्त्राचं आहे. आणि जेव्हा त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं, तर त्यांनी तो जो शब्द जो उच्चाराला सांगितला होता, तो ल आणि ब असा शब्द होता. तो उच्चारताना कसा उच्चाराचा, लब 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 हा शब्द तुम्ही 20 सेकंद, आता तो तेव्हा सवय करून घेतली, कारण तिकडच्या क्लासमध्ये सुद्धा डॉक्टरांच्याच शैक्षणिक ह्याच्यामध्ये त्यांची वेवलेंथ अशी म्हणायला हरकत नाही, किंवा त्यांच्याच पठडीतले ते शिक्षक असल्यामुळे त्यांनी घेताना, म्हणजे जेव्हा निवड केली तेव्हा 22 जणांमध्ये आमच्या 6 जणांची निवड केली होती. आधी 9 केली, मग 9तले 6 निवडले होते त्यांनी. हे कोणाला शिकवायचं, कोणालाही ते शिकवत नाहीत. मंत्रशास्त्र शास्त्रच असं आहे की ते कोणालाही शिकवलं जात नाही. ज्याचा उपयोग व्यवस्थित होईल आणि जो उपयोग करणार नाही, इथं गंमत कशी आहे, इथं तुम्हाला मंत्राचा उपयोग करायचा नाही, हे अस्त्र आहे.
रामाच्या भात्यामध्ये बाण आहे, पण काय बाण त्यांनी लावून ठेवला आहे का धनुष्याला? नाही ठेवलेला. म्हणजे जवळ आहे. अणुबॉम्ब भारताकडे पण बनलेला आहे, सगळ्या देशांकडे बनलेला आहे, पण रोज दाखवतात का? नाही. आहे, वेळ आली की काढू. तसं मंत्र हे अस्त्र आहे, त्याचा उपयोग करायचा नाही. मग मंत्र हे अस्त्र असताना असं समजायचं उपयोग करायचा नाही, तर मग बाकीचे आपण नित्यनियमामध्ये जे मंत्र म्हणतो, रामरक्षा मंत्र म्हणतो, गायत्री मंत्र म्हणतो, मग ते काय आहेत? मग हे कळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मंत्र म्हणजे काय आणि त्याचे विभाग काय केलेले आहेत हे समजून घेणं गरजेचं असतं. आता कसं आहे, याच्यामध्ये पहिला भाग येतो मंत्र, दुसरा येतो यंत्र आणि तिसरा येतो तंत्र. मंत्रामध्ये काय होतं? अक्षर कामं करतात. यंत्रामध्ये काय करतात? आपण बघितलं असेल की तांब्याच्या एखाद्या चपट्या भागावरती यंत्र काढून देतात, काही अक्षर काही संख्या असतात, किंवा हीच बीजाक्षरं वापरून, हेच अक्षरं वापरून त्याच्यामध्ये अशा त्या चौकोनामध्ये लिहिलेले असतात. आणि चौकोन म्हणजे काय? तर हे ते तुमचं प्रमाण असतं. काही ठिकाणी 16 चौकोन काढतात, काही ठिकाणी 8 काढतात, काही ठिकाणी 4 काढतात, काही ठिकाणी त्रिकोण काढतात, अष्टकोन असतो, सप्तकोन असतो. ब्रह्माच्या मध्ये जर केलं तर तुम्हाला ब्रह्मकमळाचे जेवढे कमलदलं आहेत तेवढे असतात. अगदी 1000 कमलदलं असलेलं सुद्धा यंत्र आहेत. तर ह्याच्यासाठी पहिलं गोष्ट काय की यंत्रसाधनेमध्ये तुम्हाला त्या पृष्ठभागावरती ती आकृती काढली जाते. आकृती हा शब्दच त्याला योग्य आहे. आणि ती आकृती काढल्यानंतर त्याचं तुम्ही पूजन केलं, त्याचं आवाहन केलं. जसं आपण आता व्हॅक्सिनेशन करतो आहे, ते एकदा टोचतात, बाकी तुमच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते, ते तुमच्या शरीराचं काम. तसं जेव्हा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडनं, शब्द नीट ऐका, जेव्हा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडनं यंत्र तुम्हाला येतं आणि जर त्यांनी तो मंत्र तुम्हाला दिला नाही तर त्या यंत्राचा उपयोग होत नाही. मग काय करायला लागतं त्याला? मग आता दिलं तर आहे, मग काय करायचं? मग एक तर त्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कर्म सांगितलेले आहेत. मग आज माझी बहीण इथं आहे, त्यांना स्त्रीयंत्र दिलं, त्यांना कुंकुमार्चन करायला सांगितलं. का सांगितलं? की अमुक या दिवशी कुंकुमार्चन करा. ते कशासाठी सांगितलं? तर तो जो त्या यंत्रातनं अग्नी निर्माण होतो तर तो कायम प्रज्वलित व्हावा, तो राहावा, हे काम हळकुंड करतं. आणि कुंकू हे हळकुंडापासून बनवलं जातं आणि त्याच्यापासून इजा होऊ नये. यंत्र आहे पण ते इजासुद्धा करू शकतं, पण ते होऊ नये म्हणून त्याला जे खाद्य आहे तेच द्यायला पाहिजे. म्हणजे सांगायचा हेतू असा की यंत्रामध्ये एक तर तुम्हाला काही यंत्र असे असतात, नवग्रहाची काही यंत्र असे आहेत की ते तुम्हाला मंत्र हा घ्यायला लागतो. परत सांगतो, आणि आपल्याला एखाद्याने मंत्र दिला म्हणजे तर राहूचा मंत्र ओम राम राहवे नमः, त्याच्यामध्ये हा ओम ज्याच्यामध्ये आहे अकार उकार मकार. राम म्हणजे त्याच्यामध्ये काय, रावर अनुस्वार आहे. ओम राम, राम म्हणजे काय, अग्नितत्व. मग राहवे नमः म्हणजे तो राहूला देताना तुम्हाला अग्नितत्व सकट दिलेला आहे. तो राम कशासाठी लिहिला हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि ओम, मग ओम म्हणजे काय, तर ओम कशासाठी वापरतात? आपल्या सगळ्यात मागच्या वेळी बहुतेक भीमरूपीच्या वेळेस सांगितलं की ओम हे बीजाक्षर, की तिथनंच सगळंच मंत्र चालू होतात, त्याच्याशिवाय चालूच होत नाही. त्याचं कारण असं आहे की ह्याचं कारण ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान दिलं आहे की अकार उकार मकारमध्ये अकारो शिवा, मकारे विष्णू, क्षमा करा, अकारे ब्रह्मा, उकारे विष्णू आणि मकारे महेश्वर, असं त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेलं आहे. तिघही जण जर असतील तरच तो त्याची पूर्व सुरुवात होते. आणि मग तो मंत्र आपण जसं म्हटलं की आता ओम राम राहवे नमः असा तुम्हाला राहूचं जर यंत्र दिलं आणि त्याच्यामध्ये हा
ताम्रपत्रावर म्हणा, कागदावर म्हणा, हे धातू असतात, वाहक असतात. तुम्हाला नदीतनं प्रवास करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला लोखंडाची बोट नाही, तिथं लाकडाचीच बोट हवी. म्हणजे काय की जे आपल्याला प्रवाहित करणार आहे. माझे आज ऐपत, मी करोडपती आहे, मी म्हणजे 10 वारस बसून खातील, म्हणून घरामध्ये असलेल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये सोन्याची तार लावत नाही, तिथं तांब्याचीच लागते. सांगायचं कारण असं, जो धातू, जो वाहक त्या अक्षराला, त्या मंत्राला, परत मंत्र म्हणजे काय, अक्षराची जोडणी, त्याला जो वाहतो, त्याचा जो वाहक आहे ना, तोच उपयोगी असतो. व प्रत्येक ग्रहाचा वाहक उपयोगी आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये त्याप्रमाणे तो काम करतो. आणि काहीच माहीत नाही मला, मग तांबा आहे. कारण त्या तांब्या धातूचं ते वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये ऊर्जा ही नियंत्रित केली जाते, पण जेव्हा ती परत केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये तो अग्नी शांत करून जाते. आपण कधी विचार करतो का की तांब्याच्या भांड्यातलं पाणी का प्यावं? तांब्याच्या भांड्यामध्ये आपण अगोदर अभिषेक करायचे. चांदीची भांडी आता आपण ऐपतीप्रमाणे तामण वगैरे घ्यायला लागलो, पण सुरुवातीला कसं होतं, तांब्याचं पळी भांडं. आणि तांब्याचं पळी भांडं हेच योग्य. भले तुमची ऐपत जरी असली ना, तरी गती कशामुळे मिळते, ऊर्जा कशामुळं प्रवाही होते, हे महत्त्वाचं असं आहे की जेव्हा आपण त्या तांब्याच्या तामणामध्ये, ज्याची आपण असं धरून चालू, शंकराच्या पिंडीचा अभिषेक करतो आहे, ती जेव्हा पिंडी ठेवतो, ती का कुठे अशी कडेला ठेवतो का, तर नाही ठेवत, ती मध्ये ठेवतो. मध्ये का ठेवतो? कारण मध्ये तो व्यास असतो, व्यासाच्या मध्ये ठेवली जाते. मग हे व्यास काय आहे, तर व्यास हे जग आहे. पृथ्वी गोल आहे, पण अगदीच गोल आहे का, तर नाही, प्रत्येकाच्या आकार त्याच्यावरनं सुद्धा वाद आहेत. पण जीवनामध्ये व्यास असणं, वर्तुळ असणं, मनुष्य वर्तुळाच्या बाहेर जाऊन बोलतो, म्हणून वर्तुळच पाहिजे. तसं व्यास जिथं आपण ते तामण जर बघितलं तर ते गोल असतं. कधी बघितलं का चौकोनी तामणाच्या मध्ये केलेलं आहे? कधीच नाही करत. आणि कधी असं पण बघितलं आहेत का की जे कुंड ज्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केलं जातं ते गोल आहे, तर ते चौकोनीच असतं. त्याचं कारण काय? गोलामध्ये अग्नी नियंत्रित केला जातो आणि चौकोनामध्ये त्याची परिसीमा आखली जाते की तुला ह्याच्या बाहेर जायचं नाही आहे, तुला जे काही करायचं ते ह्याच्या हातच करायचं आहे. म्हणून आपण म्हणतो ना की माझी मी चौकट आखून घेतलेली आहे. चौकट आखून म्हणजे काय की त्याच्या बाहेर तुला काही करायचं नाही आहे, जे काही करायचं आहे ना त्याच्या आतमध्ये करायचं आहे. आणि ऊर्जा तत्व हे नेहमी गोलामध्ये असावं. स्त्री गोल आकार कुंकू का लावते? ज्या स्त्रिया आता नवीन टिकल्या लावतात, उभ्या आडव्या तिरक्या कशाही लावतात, पण अशा बिंबवतात का? कारण ते वर्तुळ आहे, हा कधी विचार करत नाही आहेत. वर्तुळ आहे म्हणजे ऊर्जा आहे, आणि मग जिथं ऊर्जा आहे तिथं नियंत्रण आहे. ज्या ठिकाणी लावलं जातं तिथं उष्णता. डॉक्टर काय करतात, ताप आला, बघू जरा कपाळ, इथं हात लावतात की नाही? म्हणजे काय, तर ऊर्जेचं स्थान आहे. मग ते स्त्रियांचं ऊर्जेचं स्थान सर्वात जास्त हे कपाळामध्ये असतं, आणि ते नियंत्रित राहण्यासाठी ते कुंकू लावलं जातं. बरं, कुंकू लावलं, पण त्या कुंकूलाची ऊर्जा जर कमी जास्त झाली तर त्याचं काय? म्हणून त्याच्यासाठी आधी हळद लावली जाते. म्हणजे सांगायचं कारण असं, जेव्हा एखाद्या शस्त्राची निर्मिती होते तर त्याच्यावरनं झालेला आघात कशामुळे भरून निघेल ह्याचं औषध पहिलं शोधलं जातं. आपण कृती करताना हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की कृती का होते, कशासाठी होते, काय आहे. असो, तर ज्या यंत्रामध्ये, ज्या मंत्र साधनेतला जे यंत्र दिलं जातं त्याचा धातू वैशिष्ट्य असतं, धातू विशिष्टता असते. आणि जे एकदा यंत्र, त्याच्यावरती जे चौकोन आकडे लिहिले जातात, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की काय लिहिलं आहे, पण नुसतं माणूस त्याच्यामध्ये काढतो. तर तसं नाही आहे. जो नंबर दिलेला आहे त्या प्रत्येक नंबरामध्ये अक्षरं लपलेली आहेत,
आणि ज्या मंत्राचा आपल्याला उपयोग आहे, ज्या अक्षरांचा उपयोग आहे, त्याच्यासाठी ते नंबर दिलेले आहेत. आणि हे आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. अगस्त्य ऋषींनी त्याच्यामध्ये ह्याच्यावरती संहिता लिहिलेली आहे, भृगुसंहिता आहे. ही सगळी अक्षरांवरनं केलेली गणितं आहेत. या अक्षरांमधनं आपल्याला सर्व आपण आपलं जीवन सहजपणे जगू शकतो. त्याचं कारण काय? फक्त ऊर्जा नियंत्रण. मंत्र, यंत्र आणि तिसरं काय झालं तर तंत्र. तंत्र म्हणजे काय? तांत्रिक. तांत्रिक म्हणजे आपण घरामध्ये निरांजन लावतो देवासमोर, तांत्रिक. एखादा होम हवन करतो, तांत्रिक. एखाद्याकडे जातो, मग तो मांत्रिक सांगतो काहीतरी, ते असं समोर पेटवतो आणि त्याच्यात ते फेकतो, मारतो, तांत्रिक. म्हणजे मंत्र, यंत्र आणि तंत्र ह्या 3 अवस्था आहेत. आणि ह्याच्यामध्ये परत मंत्रामध्ये कसं केलेलं आहे त्यांनी, की काही मंत्र असे जे आहेत, एक भावनात्मक यंत्र म्हटलेलं आहे त्यांना आणि एक स्वयंत्र म्हटलेलं आहे. स्वयंत्र म्हणजे काय? की ज्याचा उच्चार केल्यावर फक्त स्वतःलाच फायदा होणार आहे, दुसऱ्याला होणार नाही आहे. रामरक्षा म्हटला तर तुम्ही सगळ्यांना फायदा होणार आहे. पण गायत्री मंत्र जो म्हणतो फक्त त्यालाच फायदा होतो, इतरांना होत नाही. हा त्या मंत्राचा मूळ तत्वच आहे ते त्या मंत्राचं, की त्याचा इतरांना फायदा होत नाही. की वडिलांनी गायत्री जप केला तर त्याचा मुलाला फायदा होईल, नाही. मुलाला गायत्री जप करायलाच लागणार. वडिलांनी संध्या केली तरी मुलाला संध्या करायलाच लागणार. कारण हे स्व नियंत्रित आणि स्व अग्नी निर्मित करणारे मंत्र आहेत, की जसं गायत्री कराल तसं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. रामरक्षेचं फळ सगळ्यांना मिळतं. काही मंत्र सर्वसाधारण असतात की ते सगळ्यांसाठी असतात, पण काही जे विशिष्ट असतात ते फक्त आपल्यासाठीच असतात. आणि नेहमी लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे, की कुठलीही साधना करा, शब्दाची साधना करा, शब्द पहिले समजून घेणं खूप गरजेचं आहे. नुसतं आपण का म्हणतो, स्वामींचा तारक मंत्र का म्हणतो, आता वास्तविक आज स्वामींच्या तारक मंत्रावरती कसा बीजमंत्राच्या द्वारे करता येईल असं ठरलं होतं. पण आमच्या भगिनीने सांगितलं नाही, मृत्युंजय मंत्र. बरं म्हटलं, मृत्युंजय मंत्र कुठलं काय असे ना, मूळ काय आहे ते कळणं गरजेचं आहे. बरं पटपट 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 करून त्याच्यामध्ये उपयोग होत नाही. शब्द उच्चार, जर हा मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकोमिव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृतात, हा जर मंत्रशास्त्राने जर तुम्ही मंत्र म्हणायचा म्हटला तर कमीत कमी 1.5 दिवस लागेल. आणि एक अक्षर जे समजून घेतो काय असतं, का लिहिलं आहे मंत्र, शिवाचा मंत्र आहे. मग शिवाचा मंत्र अक्षर काय होतं, अ नी सुरुवात, मूळ काय म्हणतं, सुरुवात काय करतं, इंग्रजीमध्ये सुरुवात कुठनं होते, ए म्हणजे काय, म्हणजे जगाची उत्पत्तीच त्या मधनं झालेली आहे. पण गंमत बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलं, आकार उकार मकार, हा म्हणजे ब्रह्म. पण अक्षर हे ब्रह्माच्या ताब्यात जरी असलं, जेव्हा तरी उच्चार करतो तेव्हा ते शिवतत्व होतं. परत सांगतो, अक्षर जरी ब्रह्म असलं, मालक आपण सोप्या भाषेत सांगू, मालक कोण आहे या शब्दाचा, तर ब्रह्म. पण जसा उच्चार केला मालक बदलला, मालक शिवा झाला. म्हणून ओंकारामध्ये ओम साधारण आपण बघितलं असेल की शंकराच्या ठिकाणी ओम जास्त, ओम नमः शिवाय, हा ओम हा जो शब्द आहे आकार उकार मकार, हा शंकरापाशीच जास्त येऊन थांबतो. कारण उत्पत्ती आणि लय हा फक्त तिथं शंकरापाशी आहे, शिवापाशी आहे, शिवतत्वापाशी आहे. आणि मग जेव्हा मंत्रशास्त्रामध्ये हे जे मंत्र लिहिले गेले
आणि ह्या मंत्र लिहिताना त्याचे उच्चार, ऋषींनी जेव्हा त्याचे उच्चार केले तेव्हा त्याचा उपयोग ही सृष्टी निर्मितीसाठी जेव्हा झालेला आहे. त्याच्यात बदल घडत गेले, त्याप्रमाणे ऋचा होत गेल्या, त्याप्रमाणे ग्रंथ होत गेले, त्याप्रमाणे संतांनी त्यांच्या जे काही अभंग लिहिले, आपण लिहिताना अभंग बघतो, त्याची अर्थ बघतो किती सुंदर आहे वगैरे, पण त्या शब्दांवरचा दाब बघत नाही कधी, की हा एक मंत्र आहे. एखादं गाणं म्हटल्यानंतर आपल्याला सिनेमातलं का असेना, कारण अक्षर हेच मंत्र आहे. एखाद्याला सिनेमातलं गाणं आवडतं, ते गाणं म्हटलं की त्याला खूप बरं वाटतं. का बरं वाटतं? त्या गाण्यात काही आहे, कुठं देवाचा संबंध आहे? नाही. मग ते गाणं कुठलं का असेना, अगदी तुमचं दर्द भरे गीत असो नाही तर डिस्को असो, मन ज्यांनी प्रसन्न होतं याचा अर्थ तो उच्चारताना त्या देहामध्ये उत्पन्न होणारी कंपनं ही जो उच्चारतो किंवा ज्या रेडिओतनं आपल्याला ऐकू येतं त्याच्याशी ती एकरूप होतात आणि एकमेकात ती गुंफली जातात. म्हणजेच ट्रान्समिशन म्हणजे संदेश पाठवणं आणि रिसिविंग संदेश घेणं हे एकमेकांना जोडलं जातं. म्हणून मंत्रशास्त्रामध्ये जेव्हा ह्याची शिकवण होते तेव्हा शब्दाचे उच्चार काय करायला लागतं, जेव्हा ह्याची जी शिकवायची पद्धत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 महिने तुमच्या शब्दाचा उच्चार, श्वासाचा उच्चार, श्वासाची नियंत्रणता याचा अभ्यास करायला लागतो. आणि हा अभ्यास पुस्तकात वाचून होत नाही आणि कोणीही करू नये. त्याचं कारण असं की कुठल्या शब्दावर कुठला दाब द्यावा, किती द्यावा हे कळणं गरजेचं असतं. ते जर कळलं नाही तर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशी कित्येक उदाहरणं ही पाहिलेली आहेत. आणि जेव्हा सद्गुरूंच्या कृपेनी जेव्हा तुम्ही ह्याला आपलंसं करता, मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही पूर्ण यंत्र तुमच्या ताब्यात आली की आता तुम्ही सर्वस्व झालात, तसं नाही आहे. प्रत्येक यंत्र म्हणजे आणि मंत्र म्हणजे त्याला प्रत्येकाला स्वतःची स्व ओळख आहे. त्याला तुम्ही आदर किती करता, त्या देवत्वाला आदर किती करता हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे उच्चार आहेत स्वामी समर्थ, हा स्वामी समर्थ हा सुद्धा मंत्र आहे. गजानन महाराज गजानन हा सुद्धा मंत्र आहे. प्रत्येक शब्द, आपलं नाव, आणि डॉक्टर कायम म्हणायचे स्वतःचं नाव हाच एक मंत्रच आहे. कारण आपल्या देहाला ऊर्जित अवस्थेत आणायचं असेल, तुम्हाला लहानपणापासून आपल्याला माहिती असते, आज माझं नाव हेमंत आहे, मला जर हाक मारली 100 जणांमध्ये हेमंत, मी बघणार. मग भले ती मला हाक मारलेली नसावी तरी मी बघणार. का बघणार? तर मी बघणार म्हणजे मी बघत नाही, माझ्या देहाला लगेच सांगितलं जातं अरे कंपनं जागृत झालेली आहेत, तिकडं बघ. समजून घ्या, मनुष्याच्या देहाभोवती शरीराभोवती निर्माण झालेली कंपनं ही कंटिन्यूज, म्हणजे जसं एखाद्या मोबाईलचा टॉवर, ते नुसता टॉवर उभा दिसतो, त्यातनं सिग्नल्स कायम त्याच्यामध्ये, त्यातनं जो प्रवाह आहे तो कायम वाहत असतो संदेशाचा. पण दिसतो का आपल्याला? तर तो दिसत नाही, पण असतो ना. पण आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपण फोन लावतो तेव्हा. तसंच जेव्हा हाक मारतो, मग त्या एखाद्या दैविक तत्वाशी जेव्हा तुम्ही हाक मारता तेव्हा ते जुळलं जातं. आणि ही अंधश्रद्धा नाही आणि नक्कीच नाही. जे म्हणतात की मी देवाशी बोलतो, देव माझ्याशी बोलतो. रामदास स्वामी मारुतीशी बोलायचे, मारुतीला विचारायचं आहे तुला काय खावंसं वाटतं आज, की तिचं त्या मारुतीला घेऊन जायचं भिक्षा मागताना, आणि मारुती बोलायचा. पण आजच्या ह्याच्यात काही सांगतात मारुती बोलायचे, असं नाही आहे. मंत्रशास्त्रामध्ये इतकी प्रगत आहे की तुम्ही त्या दैवी तत्वाशी, त्या तत्वाशी क्षणात निगडीत, म्हणजे एकंदरीत एकरूप होताच.
आणि तुम्हाला ते समोरचा कितीही जरी म्हणला तरी हे निर्विवाद सत्य आहे. कारण मी परत एकदा 100 वेळा सांगितलं होतं, डॉक्टरांनी मला जेव्हा सुरुवात केली होती उदाहरणं इतकी सोपी छान करून देऊन सांगितली होती की एखाद्या तान्ह्या मुलाला जेव्हा अक्कल नसते आणि आपण त्याला नुसतं म्हणतो तेव्हा तो शूच करतो. आणि हे एकच मी उदाहरण फार पुरेसं आहे की तुमच्या मेंदूवरती, तुमच्या आकलन संवेदनांवरती दुसरा बोलतो त्याचा परिणाम हा होतोच. मुलाला काही कळत नसतं तेव्हा त्याच्यामध्ये तो बरोबर त्याचा मूत्रमार्ग मोकळा होतो. तसं जेव्हा एखाद्या देवत्वाशी असेल, तुम्ही जर तुम्हाला योग्य मंत्रशास्त्र माहिती असेल तर तुम्ही काय हाक मारायची हे त्याला बरोबर माहिती असतं. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण मुलांना हाक मारताना कधी अर्धवट हाक मारू नये. कारण हा सगळ्यात मोठा मंत्रशास्त्रातला राज सांगितलेला आहे, हा सगळ्यात मोठा दोष सांगितलेला आहे. आणि जर तो करत असाल तर असं समजून चाला की तुम्ही तुमच्या मग ते तिथं तुमचा मुलगा असो, मुलगी असो, बायको असो, नवरा असो, त्याचं आयुष्य तुम्ही तुमच्या हाताने कमी करताय किंवा बिघडवताय. इथपर्यंत त्याचे परिणाम होतात. पूर्ण नाव दिलेलं आहे ना, पूर्ण नावानी त्याला हाक मारायची. हे कधीही लक्षात ठेवा. जर पुढं आता आपलं हे जर समजा कंटिन्यू झालं तर प्रत्येक शब्दाचं नाव असं, तर माझं नाव हेमंत आहे, तर मग हे ह अक्षर आहे. मग ह अक्षर याचं वैशिष्ट्य काय, त्याचे गुण काय, हे सुद्धा पुढं असे प्रत्येक अक्षराचं आहे. नावामध्ये काय आहे असं जे म्हटलं नाही ना, सगळं नावामध्येच आहे. एखाद्या मुलीचं नाव अबोली असेल ना, तर तुम्ही एखादं ही जी का नावं सांगतोय किंवा हे का कारण सांगतोय की मंत्रशास्त्र आपल्याला कळण्यासाठी या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं नाव असतं, आमचे डॉक्टर कायम म्हणायचे, एका ताईंनी त्यांच्या मुलीचं नाव निशिगंधा ठेवलं होतं आणि डॉक्टरांनी ते नाव बदलायला सांगितलं. बघा, बारसं झालेलं होतं. बारसं झालेलं असताना जेव्हा त्या डॉक्टरांना ते मुलगी घेऊन आले, त्या डॉक्टरांनी सांगितलं हिचं नाव बदला. बारसं परत करायचं की नाही मला माहीत नाही, पण हिचं नाव बदला. कारण कसं असतं, जसं नाव असतं तसं तत्त्व जागृत होतं आणि तसंच घडतं. अशी लाखो उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेन, लाखो, एक दोन नाही, की जसं नाव असतं तसंच घडतं. आणि हेच सत्य आहे, कारण ही अक्षरांची ताकद आहे आणि हेच मंत्र आहे. एखादा मंत्र फलद्रूप होतो म्हणजे काय होतं की त्यातली कंपनच तुम्ही वापरता ना. मग तसंच जर माझ्या मुलाचं नाव अमेय आहे, त्याला काही वेळा बायको लाडाने अमू हाक मारते, चुकीचं आहे. त्याचं तुम्ही नाव अमेय ठेवलं, त्याला अमेयच हाक मारली पाहिजे. तुम्ही अर्धवट हाक मारली म्हणजे त्याच्या शरीरात दोष उत्पन्न तुम्ही करता. कारण पुढचा य येत नाही, त्यामुळं जो अ आणि मू, म उ हे जे 3 अक्षर आहेत त्याच्यामधले जे दोष आहेत हे त्याच्यामध्ये निर्माण होतात. आणि तुमची जर वाणी जर प्रखर असेल, म्हणजे त्या विद्येमध्ये, त्या शब्दामध्ये असं काही नाही आहे की मंत्रशास्त्राचा अभ्यास केल्यावरतीच हे मंत्र जागृत होतात का, नाही. बोलायला यायला लागलं की ते आपोआप जागृत होतात. कसं हाक मारता? आपण एखाद्याला म्हणलो हो 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 हो, बघा, म्हणजे नुसता त्याचा जे स्वर कमी जास्त जर केला तर अर्थ कसा बदलतो. मग स्वर म्हणजे काय, तर ही कंपनच आहेत. मग ह्याच्यामध्ये आज आपण जे ही प्रत्येक भागामध्ये थोडी थोडी ह्या मंत्राची माहिती देईन. कारण जर मंत्राचीच माहिती देत बसतात तर त्याच्यातच 5-6 महिने जातील, बाकीचं ते सगळं राहूनच जाईल. आणि दुसरी गोष्ट, मंत्र जेव्हा आपण पूर्ण माहिती करून घ्यायची असते तेव्हा मनुष्याला शरीराची माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण परिणाम शरीरावरती होत असतात, शरीरात असलेल्या सप्तचक्रांवरती होत असतात. आणि ते माहिती करून घेणं म्हणजे मुळात शरीराची ओळख, इथनं सुरुवात पहिल्यांदा करायला लागते. त्यामुळे तो विषय खूप थोडा
लांबेल आणि तो लांबल्यानंतर तेवढं पेशन्स राहणार नाहीत, कारण 1-2 दिवसाचं ते काम नाही, बरेच महिने जायला लागतात. कारण मला माहिती आहे, कारण मी स्वतः याच्यात 5.5 ते 6 वर्ष काढलेली आहे, अजूनही काढतो, विद्यार्थीच आहे, शिकाऊच आहे. त्याच्यामुळं याच्यात काय दीर्घपणा आहे, दीर्घपणा म्हणजे खोल, हे मला माहिती आहे चांगलं. अहमभावाने म्हणून सांगत नाही, पण एक उदाहरण सांगतो, काल घडलेलं आहे म्हणून सांगतो, की आपण जसं म्हणतो की ठीक आहे, हो, अगदी खात्रीने सांगतो, महाराजांशी संपर्क होतो, कुठल्या देवतेशी म्हणला तरी संपर्क होतो, कारण ती विद्या गुरुकृपेमुळे ही लाभलेली आहे. आणि आपल्याच ग्रुपवरचे खांडेकर म्हणून आहेत, त्यांचे भाऊ ॲडमिट होते कोविडमुळे हॉस्पिटलमध्ये 5 दिवस, आणि खूप सिरियस होते. पहिल्या दिवसापासून त्यांनी सांगितलं ते ऐकत नाही आहेत, अमुक तमुक, त्यांना मग तो बेड मिळाला, सर्व गोष्ट झाली, आणि नंतर ते ऐकणं झालं. मी त्यांना फक्त रोज एकच शब्द टाईप करून पाठवायचो, भाऊ, एवढंच पाठवायचो. त्याचं कारण असं की जिथं त्या क्षणी ज्या मिस्टर खांडेकरांनी सांगितलं, त्यांची खरंच महाराजांप्रती भक्ती एवढी होती की त्यावेळी असं वाटलं की महाराज ह्यांना जाऊन मदत करा. हा किस्सा सांगताना एखाद्याच वेळी चेष्टा पण होऊ शकते, कारण काय असं होतं का, तसं झालं का, ह्या चर्चा नंतर होतात, पण जे घडलं तेच सांगतोय, कारण आपण मंत्रशास्त्र शिकतोय आणि त्यांची महाराजांवरती निस्सम भक्ती आहे. एवढं त्या दिवशी म्हटलं, महाराज यांचं काय आहे. महाराज म्हणले, मी तिथं जातो. त्या हॉस्पिटलमध्ये महाराज जाऊन त्याच्यामध्ये बाजूला बसले. मी त्यांना विचारायचो, भाऊ, आणि त्यांच्या भावानी इतका डॉक्टरांना मनस्ताप दिलेला होता, हे यांनी सांगायची गरज नाही, कारण महाराज ते सांगायचेच की हा काय ऐकत नाही, ह्याला नुसतं बसून उपयोग काय, म्हणजे कळतच नसेल. माऊलींच्या समोर जसे विसोबा खेचर आले म्हणून माऊलीनं ओळखूच शकले नाहीत, आणि जेव्हा ओळखलं ते नंतरचं काम झालं. आणि काल असं झालं की त्यांना म्हटलं की खांडेकर साहेब, आता महाराज कंटाळले. म्हटलं, महाराज म्हटले, आता बस, आता मी काय इथं बसत नाही, मी आता उठतो, त्यामुळं आता काही सांगता येत नाही, आणि तुम्ही त्यांच्या मिसेसला म्हटलं, तुम्ही सांगा की आता तुमचं जरा मनाची म्हणजे सांभाळून घ्या, तयारी ठेवा. आणि तुम्हाला खोटं वाटेल, पुढच्या 10व्या मिनिटाला त्यांचा भाऊ गेल्याचा मला SMS आला, की आत्ताच कळलं भाऊ गेला. कारण कसं असतं की दैवसुद्धा आपल्याला तेव्हाच साथ देतं तेव्हा तुम्ही देवाला, आता एखादा म्हणेल त्या स्थितीमध्ये अवस्था असताना माणूस जर व्हेंटिलेटरवर असेल किंवा ऑक्सिजनवर असेल, तो दैवाला साथ कशी देणार. अहो, पण दैवाची ताकदच तशी आहे की आत्मा त्या परमात्म्याशी हा जुळलेलाच असतो. आपण देह बघतो, स्थूल देह बघतो, आपण प्रयोग, उपचार हे बाह्य देहावर करत असतो, पण जे अंतर्मन असतं त्या आत्म्यालाही माहिती असतं की बाजूला आहे. आणि पहिल्यांदा मी त्यांना 2 दिवसापूर्वी SMS केला, तेव्हा सांगितलं, म्हटलं, अहो, तुमचा भाऊ किती ऑक्सिजन घेतोय, 4 माणसांचं ऑक्सिजन एकटाच तुमचा भाऊ घेतोय, हे योग्य आहे का. 4 माणसांना बरं का, हे असं म्हणायचं कारण का, कारण तिथं महाराज वैतागले. ते महाराज म्हटले, ह्याला एवढा 4 जणांचा मी देऊन सुद्धा ह्याच्या वागण्यामध्ये सुधारणा होत नाही आहे, हा अजूनही इथं मिजासीनीच वागतो. जी उपचार करायची डॉक्टरांना परमिशन पाहिजे, जी त्यांनी करायला पाहिजे, त्याला हा प्रतिसाद देत नाही आहे. व मी ह्याच्यासाठी का खर्च करायचा, व बाकीच्यांचे 4 जणं लाईनीत आहेत. नीट लक्षात घ्या, गोष्ट लक्षात काय घ्यायची आपल्याला, की जेव्हा तुम्ही गोष्ट साध्य करता तेव्हा त्याचा वापर हा योग्य तऱ्हेनेच व्हायला पाहिजे. आणि तिथं जर झालं नाही तर ते दैवसुद्धा तुम्हाला साथ देत नाही. कुठेतरी चूक ही निश्चितच घडलेली असते, प्रत्येकाच्यातनं चूक घडतेच अशी नाही, पण कुठंतरी काहीतरी नक्की होतं, आणि आपण त्या देवावरती, त्या
याच्यावरती हे देऊन मोकळत. आणि किती म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे त्यांना जेव्हा SMS पाठवला की तुम्हीही आता शांत राहा, जास्त विचार करू नका. आणि मग त्यांचा 10 मिनिटांनी हे आला. म्हणजे काय झालं की महाराजांप्रती आदर हा त्यांचाच होता. पण जसं असतं ना, कुठेतरी मनुष्य हा कर्मानुसार अडकलेला असतो, ते त्यामुळं तो डायरेक्ट तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून सद्गुरू काही वेळा काय करतात की त्या मार्ग कसं काढायचा तो मार्ग काढून देतात की तिथपर्यंत जावं. पण म्हणून याचा आपण हे करायचं का की असं असं हे झालं म्हणून मी आता मोठा, म्हणजे मी असं केलं, मी तसं केलं, हा भाव तुमच्या मनामध्ये उत्पन्न होता कामा नये. आणि हा भाव नाहीच. तुम्ही काही करतच नाही, तुम्ही फक्त मटेरियल आहात, मधलं साहित्य आहात. हे मनुष्याने कधी विसरता कामा नये, कारण हे मंत्रशास्त्रामध्ये हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याचा सहज वापर करायचा नाही. जिथं चांगला व्यवस्थित वापर होईल असं वाटेल तिथंच वर उच्चार करणाऱ्यांनी तो मनापासून केला, त्याच्यात पहिल्याच जर खेपेला जर तुम्ही संशय आणलात तर ती गोष्ट फलद्रूप होत नाही. तुम्ही एखादी गोष्ट बाजारातनं आणली खाण्यासाठी आणि सुरुवातीलाच त्याच्यावर तुमच्या मनात संशय उत्पन्न झाला की याच्यामध्ये काहीतरी वास येतो का, कारण तुम्ही घेतलात, तर नंतर तुम्ही प्रत्येक घासामध्ये जर ती खाल्लीत तरी प्रत्येक घासाबरोबर तुम्हाला तो संशय हा कायम राहतो. आणि नंतरसुद्धा अजूनच जातो, म्हणजे राहतो की याच्यामुळं मला मळमळत नाही ना, याच्यामुळे माझं पोट फुगलं नाही ना, याच्यामुळं गॅस धरले नाही ना, अमुक तमुक त्याच्यामध्ये. म्हणजे काय की संशय हा कधी नसावा. एखादी गोष्ट सांगितली ती करून मोकळी व्हायला पाहिजे. आणि कधी लक्षात ठेवायचं, मंत्र आपण जे रोज नित्य पठण करतो, भीमरूपी वाचतो, रामरक्षा वाचतो, अजून बरीच स्तोत्र आहेत, टेंबेस्वामींची स्तोत्र आहेत, ही वाचताना आपला भाव पूर्ण पाहिजे. एक ओवी वाचली ना, अख्खं तुम्हाला नाही जमत ना, तर अख्खं तुम्ही म्हणजे स्तोत्रही वाचायची गरज नाही, पोथी वाचायची गरज नाही. एक ओळ जरी वाचलीत ना तरी पुरेशी आहे. त्याचं कारण असं की त्या ओळीमध्ये जेवढा अग्नी निर्माण होतो, जेवढी ताकद निर्माण होते, तेवढीच ताकद त्या स्तोत्रामध्ये असते. पण हा आपल्या मनाचा भाव असतो की आपण सगळं वाचलं नाही, अर्धवट सोडलं, तर तसं नाही. गणपतीची जेव्हा आपण मूर्ती तयार करतो तर एका दिवसात करतो का सगळी तयार? नाही करत. थोडी केलं की नंतर ती वाळायला पाहिजे, मग पूर्ण हात जोडतो, मग सोंड जोडतो, मग सगळं करतो. पण इथं जर चुकून जर हात भंग पावला, लगेच विसर्जन. आता काय होईल, मग लगेच 100 जणांना विचारणं, हात भंग पावला, अमुक झालं, तमुक झालं त्याच्यामध्ये. म्हणजे हा मनाचा कमकुवतपणा झाला. कारण तुम्ही तत्वापासून बाजूला जाता. जोडताना तुमच्या लक्षात येत नाही, जोडणारा त्यांनीच जोड केलेली आहे ना, त्यांनीच जोड दिलेली आहे, त्याच मूर्तिकारांनी जोड दिलेली आहे. अगदी पान पराग खात ती मूर्ती केलेली असते, त्याच्यामध्येच त्या गोष्टी जात असतात. पण त्या मूर्तीला काही असतं का? कारण मनुष्याचं कर्म हे त्याच्याबरोबर जात असतं. मूर्ती वेगळी घडत असते, दोन्हीकडे घटना या वेगळ्या घडत असतात. साईबाबांची मूर्ती ज्यांनी तयार केली ती साधनेतनं तयार केली, म्हणून त्याच्यामध्ये मूर्तीचं दर्शन घेतल्या तुम्हाला जो एक आनंद मिळतो, जे समाधान मिळतं, सात्विकता मिळते, त्याच्यात भाव जो उत्पन्न होतो, त्याचं कारण ते आहे की ते स्तोत्र पठण करता मंत्र पठण करता केलेली ती मूर्ती, ती सगळी कंपनं त्या मूर्तीमध्ये उतरलेली असतात. म्हणून त्याच्यामध्ये ते दैवत्व, ती जागरूकता ही निर्माण होते. पण ह्याचा दुरुपयोग होता कामा नये. आणि हे आपण कधीही स्वतः शिकायला जाऊ नये की अमुक असं आहे तर नाही, सहजतेपणे वाचा, जसं आहे तसं वाचा, तो परमेश्वर समजून घेईल. पण विशिष्ट गोष्टीसाठी जर म्हणणार असाल, हा विचार तुमच्या मनात येतो. परमेश्वराची खेळीच अशी आहे, तुम्ही सहज वाचा, तो समजून घेतो. बाबा नाही येते ना, ठीक आहे, लक्षात आलं. पण तू मुद्दामून तशा करायचा प्रयत्न केलास, मग तो म्हणेल नाही, तू सहज मी समजून घेतोय ना, तू कशाला आगाऊपणा केलास.
मग असं केल्यावर मला राग येतो असं परमेश्वर तत्वही म्हणतं. आणि मग ती जागरूकता होत नाही. आणि दांभिक माणसाकडनं, तमोगुणी माणसाकडनं कधीही मंत्रशास्त्र शिकू नये. जो मंत्रशास्त्र शिकवतो त्याचे सुद्धा काही नियम आहेत आणि त्यांच्याकडनंच हे घेतले पाहिजेत. आणि ते स्वीकारल्यानंतर अगदी भीमरूपी जरी तुम्ही म्हणालात ना, तरी भीमरूपी शास्त्रशुद्ध कशी म्हणायची हे सुद्धा कळलं पाहिजे. गायत्री मंत्र शास्त्रशुद्ध कसा म्हणायचा हे सुद्धा कळलं पाहिजे. नुसतं गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः असं त्याच्यामध्ये पटपट भरून नाही. तत्सम वितुर्वर्ण तत्सम 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 हा शब्दामध्ये जोर येतो. किती अग्नी जो आहे जे आपण मारतो ना, तत्सम 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 3 वेळाच म्हणायचं, 4थ्या वेळा म्हणायचं नाही. तुम्ही फुंक मारून बघा, 3 वेळा मारा, 4थ्यांदा फुंक केलं की असं होईल. हे गणित ठरवून दिलेलं आहे आणि त्या गणिताच्या अनुषंगानेच आपल्याला चालायचं. आता आपण जो मृत्युंजय मंत्राचं पहिलं अक्षर जे आहे ओम त्र्यंबकम, ओम हा शब्द उच्चार करताना प्रत्येक ठिकाणी गायत्री मंत्रात वेगळा आहे, महामृत्युंजय मंत्रात वेगळा आहे, मृत्युंजय मंत्रात वेगळा आहे, दत्तात्रयांच्या काही स्तोत्रांमध्ये वेगळा आहे. ते आवाहन करताना आपल्या जिभेला कधीही मंत्र म्हणताना परत सांगतो, आपली जीभ, आपले ओठ, आपला टाळू, आपले दात, आपला घसा यांना पहिल्यांदा आवाहन करायचं, त्याचा नमस्कार करायचा. कारण ह्या 4 गोष्टी आहेत की ज्यांनी स्वर व्यवस्थित उत्पन्न होतो. म जेव्हा आपण मचा उच्चार करतो, तुम्ही असा बघा, म जसा आकार त्र्यंबकम ज्याच्यामध्ये आहे, आता पुढे येईल ओम त्र्यंबकम. आता म शब्द जो आहे, तर हा म शब्द जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा तुम्ही हा म झाला का? नाही झाला. म म्हणतो तेव्हा ओठ उघडले जातात. काही शब्द असे र र म्हटल्यानंतर तुमची जीभ आहे ना वरती जाऊन ती अशी र असं त्याच्यामध्ये होतं. ई म्हटलं की त्याच्यामध्ये उच्चार वेगळा होतो. आणि रफार असलेली ई जर तुम्ही उच्चार केला तर तोही उच्चारता. ऊ म्हटल्यानंतर असं तुम्ही तोंड उघडं ठेवून म्हणू शकाल का? नाही. त्याच्यासाठी तोंडाचा चंबू हा व्हायलाच लागतो. मग ओंकार म्हणताना आकार उकार मकार असताना मी नुसतं डोळे मिटून ओम असं म्हटलं तर होणार आहे का? तसं नाही होणार. कशी हाक मारली पाहिजे? मंत्राच्या बीजाला त्यांनी जर दिलेला आहे, त्या शब्दाला दिलेलं आहे की त्या बाबा तुला हाच उच्चार केला ना ह्याच्या वेळी, तर ते तसंच येणार. घरात बायकोनी नवऱ्याला हाक मारताना त्याच्यामध्ये अगदी हाक मारली, अरे सुहास, तर ठीक आहे. पण 4 चौघामध्ये अहो सुहासरावच म्हणणार. ते देह तोच आहे, परिस्थिती बदलली. तसं ओंकार मंत्र बदलला, ज्या मंत्रासाठी आहे त्याच्यासाठी कृती बदलली जाते. आणि हा जो मंत्र आहे व्यासांनी जो विस्तृत करून सांगितलेला आहे मृत्युंजय मंत्र, आपण महामृत्युंजय मंत्र म्हणणार नाही. त्याचं कारण असं की महामृत्युंजय मंत्र हा कुठेही समजवला जात नाही, कुठेही त्याचं उच्चारण होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याची जी बीजं आहेत, हा विशिष्ट मंत्र आहे, विशिष्ट उच्चारासाठी, विशिष्ट उपचारांसाठी उच्चारला जातो. म्हणून महामृत्युंजय मंत्रामध्ये जी पहिली बीजं लागली ती बाजूला केली की मृत्युंजय मंत्र तयार व्हायचा. म्हणजे ओम त्र्यंबकम पासनं जो आहे तिथनं सुरू होतो. तर इथं कसं उच्चार करायचा आहे हा ओम त्र्यंबकममध्ये? इथं शंकराचं आव्हान आहे. बरंच सांगतो, आकार उकार मकार. कुठला शब्द येतो ओंकारामध्ये? उ म. तर म्हणजे काय? ब्रह्म. पण त्याचा जेव्हा तो बाहेर पडतो मुखातनं तेव्हा त्याचं तत्व काय होतं? अग्नितत्व होतं आणि तो शिवाकडे जातो.
शिवाचं अस्तित्व पण आहे आणि अग्नितत्व पण आहे. मग जेव्हा हा शब्द पुढच्यासाठी वापरला असतो ना, इंजिन कसं असतं, आपण काय म्हणतो, गाडीचं इंजिन जोडलं, मागं डबे किती आहेत त्याप्रमाणे इंजिन ठरतं. मग इंजिन पुढं जोडलेलं असतं, मग हा पुढं आहे. ओंकार हा मंत्राच्या पुढं आहे. मग त्याचे डबे कोण आहेत? तर बाकीचा मंत्र आहे ना, ते डबे आहेत. मग त्याच्यासाठी हा ओम कुठल्या कसं इंजिन पाहिजे, तर त्याचा उच्चार आपण आता मृत्युंजय मंत्राचा पाहू. आता इथं जसं सांगितलं, एवढा भाग फक्त डोळे मिटून बघत आहे किंवा बोलत आहे. एकच मिनटं, फक्त एक मिनटं इथं थांब. हे थांबत नाही ना एवढं बघ, कारण डोळे मिटल्यानंतर थांबलं तर इथं फक्त विचार आहे. मुळात म्हणजे मृत्युंजय मंत्र हा बऱ्याच जणांना वाटतं की मृत्यूवरती जय मिळवणारचा हा मंत्र आहे. हा वास्तविक अग्नितत्व आणि वायुतत्व जलाला बरोबर घेऊन, जलतत्वाला बरोबर घेऊन, शिवशक्ती ही मनुष्य जीवनामध्ये, मनुष्याच्या देहामध्ये उत्पन्न होणारी ऊर्जा नियंत्रित करण्याचा मंत्र आहे. पण एखादी जर कठीण अवस्था आली तर आपण म्हणतो मृत्युंजय मंत्राचा जप कर. मृत्युंजय मंत्राचा जप कर याचा अर्थ एवढ्यासाठी सांगितलेला आहे की स्वतःचा देह त्याच्यासाठी तयार कर आणि तुझ्या देहाकडनं त्या समोरच्या देहासाठी तू काय देऊ शकतोस हे आपण त्याला द्यायचं आहे. आणि इथं व्यासांनी त्याचा जो उच्चार सांगितलेला आहे, आता तुम्ही म्हणाल व्यासांनी कुठं सांगितलं उच्चार, व्यासांनी लिहिलेलं रेकॉर्डिंग आहे का, कुठं आहे, तर आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे. ज्यांना ह्या उच्चाराचं पावती पाहिजे, म्हणजे दाखला पाहिजे, त्यांनी ऋग्वेदामध्ये, पद्मपुराणामध्ये, शिवपुराणामध्ये वाचन करावं. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे दाखले मिळतील. कारण उच्चार इंजिन, जसं म्हटलं रेल्वेचं इंजिन, तसं ह्याचं इंजिन हे खूप महत्त्वाचं आहे. तर जेव्हा मृत्युंजय मंत्र म्हटला जातो तेव्हा ओंकार, ओम कसा म्हटला जातो ते सांगतो. इथं तुमच्या लक्षात येईल, घशामध्ये आवाज एक ठिकाणी अडकतो आणि त्याचा जो स्वर आहे हा कंप व्हायला लागतो. हा शेवटी जेव्हा आवाज कंप पावतो तेव्हा समजायचं की आता पुढचं अक्षर ही घ्यायची वेळ आलेली आहे. आता हा ऊ म्हणताना हे ओठ, ह्या मृत्युंजय मंत्रामध्ये ओठ मिटलेले पाहिजे. मुळात ऊ हा शब्दाचा उच्चार करताना ओठ हे चंबूच होतो. पण इथं कसं करताय, इथं म्हणताना बीजमंत्रामध्ये आणि मूलमंत्रामध्ये, सहज मंत्रामध्ये ह्याचा उच्चार जेव्हा केला जातो दाब देऊन, आणि तिसरा आहे म. आता हा म म्हटला की कसा भ्रामरी होतो, पण इथं कसं आहे म,
तर हा जो जसं मग म म्हटला तर तुमचा अ आणि उ हा अदृश्य होतो. म्हणून मृत्युंजय मंत्र म्हणताना हा ओंकार असा म्हणायचा आहे. आता सांगतो. म म्हणताना ओठ उघडले गेले पाहिजेत, कारण त्या मकारामधनं म मधनं बाहेर टाकलेली ऊर्जा जी असते ही पुढच्या अक्षराला ढकलणार असते. जेव्हा आपण रेल्वेची गाडी जेव्हा पहिलं हलते, कधी लक्षात आलं तर कधी एकदा बघा की पहिला जेव्हा गचका देते तेव्हा शेवटचा जो डबा असतो त्याला गचका लगेच बसत नाही, अशी वेव जाते आणि हळू शेवटच्या डब्याला जाते. पण पहिला गचका जो बसल्या बसल्या मागच्या डब्याला बसतो आणि मागचा डबा हा स्थिर असतो. म्हणजे इंजिनाच्या मागचा डबा हा स्थिर असतो, त्याला गचका कमी बसतो. पण जसं जसं मागं जातो तसे गचके जास्त बसतात. परत सांगतो, आपल्याला कुठं जायचं आहे? ओंकार कसा म्हणायचा आहे? ओ. मकार झालं की थांबायचं आहे. आपण काय करतो? ओम त्र्यंबके लगेच सुरुवात करतो. नाही, थांबलेलं आहे. इंजिन सुरू झालेलं आहे आता. ओम त्रम, हा एवढा त्रमच म्हणायचा आहे. त्र्यंबके शब्द म्हणायचाच नाही आहे. त्रम म्हणजे त्र आणि असा शब्द त्याच्यामध्ये तयार होतो. ओम त्र त्र त्र, 3 वेळा त्र म्हणायचा आहे आणि मग अमनी त्याला जोडलेला आहे. हे जे बीज आहे त्याच्यावरती अनुस्वार आहे बघा. आणि अ या अक्षराचं वैशिष्ट्य असं आहे की चांगलं आणि वाईट हे दोन्ही पुढं नेतो. चांगलं आणि वाईट हे दोन्ही पुढं न्यायची ताकद म्हणजे ह्या बीजामध्ये पृथ्वी तत्व, जलतत्व हे मिक्स असतं, मिसळलेलं असतं. पण जसं ते पुढं जातं, जेव्हा ते मोकळं होतं तर ते अग्नितत्वात मोकळं होतं. त्रम, आता इथं म आला का? पण मचा उच्चार झाला बघा. लिहिताना जर तुम्ही लिहिला तर त्रवर अनुस्वार येतो, पण उच्चार करताना कसं होतं? ओम त्रम, म आला. म म्हणजे काय आलं? परत म आला म्हणजे पुढं तुम्हाला ढकलाला, गाडी पुढं ढकलाला कोणीतरी पाहिजे, व मकार पाहिजे. मकार म्हणजे कोण? शिव. शिव म्हणजे कोण? अग्नितत्व. मग अग्नितत्व असेल, अग्निबाण जर आकाशात सोडायचा असेल तर खाली जेव्हा त्याला फायर देतात त्याच्यामध्ये म्हणजे जे इंधन पेटवतात, तर हा मकार म्हणजे ते इंधन आहे. ओम त्रम त्रम त्रम, हा इथं जेव्हा म उच्चारला जातो त्र बरोबर उत्पत्ती स्थिती लय, ही याच्या उच्चार आकार उकार मकार ह्याच्याबरोबर हा जो त्र शब्द उच्चारला जातो तेव्हा तुम्ही तुमचे ओठ वेगळे करू शकत नाही. तो भ्रामरीमध्येच जातो. कारण काय आहे की हे तिन्हीचा उच्चार झाल्यानंतर तुमच्या आज्ञाचक्रावरती त्याचा सरळ सरळ परिणाम होतो आणि सहस्त्रार चक्रावरती त्याचा परिणाम होतो. आमचे गुरुजी तेव्हा म्हणायचे की बरेच जणांना काय होतं, सहस्त्रार आहे का सहस्त्र आकार आहे? कारण वास्तविक तिथनं ज्या नाड्या जातात ना, त्या 1000 नाड्यांचा एक पुंजका तिथनं जातो. म्हणून त्याला ते नेहमी सहस्त्र आकार म्हणायचे. त्याच्यामध्ये की काय होतं की इथनं एका ठिकाणी सगळीकडे गेले आहेत बघा. आपण टेलिफोनच्या वायरी बघतो, एका ठिकाणीच गठ्ठा असतो सगळा आणि तिथनंच सगळीकडे जातात. नंबर किती असतात? 1 ते 9. पण जातात काय सगळे म्हणजे गठ्ठा एवढा, पण एकाच ठिकाणी जातात. आणि तसं हा मम शब्द जो आहे हा इथं तो गठ्ठा आहे. आणि तो गठ्ठा आता मोकळा तर करायला पाहिजे, तर मग कुठनं होणार आहे तो मोकळा? तर जिथं वायुतत्व मोकळं होतं तिथनं तो होणार आहे. म्हणजे हा नाकातनं मोकळा होतो आणि कानातनं मोकळा होतो.
मग जेव्हा तुम्ही उच्चार करता त्रम, जेव्हा येतं तेव्हा मग नाकाच्या इथं तुम्हाला अशा हळूहळू मुंग्या यायला लागतात आणि कानापासून यायला लागतं. काय होतं? तर वायुतत्व मोकळं होतं. आपल्याला अग्नितत्वाची गरज आहे. मग पुढचा शब्द काय दिलाय? ओम त्र्यंबकम. आता हा त्र्यंबक शब्द आहे. ब अर्धा म त्या ब ला जोडलेला आहे का तिथं? तर नाही आहे. मग शब्द काय येतो? आपण लिहिताना त्र वरती अनुस्वार त्र्यंब, ब नुसता ब लिहितो बदकातला आणि त्र्यंबकम लिहितो. काही ठिकाणी लिहिताना नुसतं त्र लिहिला जातो, अर्धा म आणि त्याला ब लिहिला जातो. काही जर तुम्ही स्तोत्र बघितलीत तर त्याच्यामध्ये उच्चारासाठी, कळण्यासाठी, त्या छंदासाठी त्याचा अर्धा म लिहिला जातो. पण उच्चार काय होतं? बम असा उच्चार होतो. त्रम, बरोबर. हा शब्द आपण वेगळा केला. आणि असं काही लिहिलेलं आहे की त्र्यंबक असं जर त्याच्यामध्ये लिहिलं आहे तर त्रवर अनुस्वार लिहिलं त्रम झालं. ठीक आहे, म नाही आहे, म अदृश्य आहे. पण त्र्यंबक ब उच्चारला की म आलाच अर्धा. ब त्र्यंबक मध्ये घेताना ब नुसता ब उच्चार केला तर वेगळा. पण त्र्यंब, ब हा शब्द म हा शब्द अर्धवट येतो. पण मग नुसता ब उच्चार केला तर कसा होईल तो? बम, कारण पुढं ढकलाच आहे. मंत्रशास्त्रामध्ये आपण जे घेतलेलं आहे, आपल्याला मचं काय उपयोग आहे का? नाही आहे, अदृश्य आहे. मग तो पुढं ढकलाच आहे. मग तो कसा? त्र पासून वेगळा काय झाला? त्र आणि बच्या मध्ये म आला. मग आता बच्या पुढं तो पुढं ढकलाच आहे. मग तो पुढं ढकताना उच्चार काय होतं? त्रंब, ब त्याच्यामध्ये मग अर्धा म जेव्हा येतो तर आपण मग तो पुढं ढकलताना म्हणतो बम. आपण कधी विचार केला की शंकराला बम 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 बोले असं म्हणतो? का म्हणतो? ब नुसतं म्हणतो बम बम बोले. अरे तो बम म्हणजे तिथं सुद्धा तुम्ही ब वरती अनुस्वार लिहिलंय. काही हिंदी किंवा युपीमध्ये लोक ब आणि त्याला खाली म लिहितात. बम बम बोले. काही ठिकाणी आता काही मंत्रशास्त्राच्या याच्यामध्ये बच्या जागी भचा उच्चार केलेला आहे की तो भ आहे. तर तो भ नाही, तो बच आहे. त्याचा उच्चार बच आहे. बम 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 बोले असा त्याच्यामध्ये उच्चार शंकराला हाक मारण्यासाठी होतो. मग बम म्हणजे काय? बम या शब्दाचा अर्थ काय? तर बम या शब्दाचा अर्थ, ह्या शब्दाची ताकद अशी आहे की जे वाईट आहे, जे अनर्थकारी आहे, ते सगळ्याची नष्ट करण्याची ताकद या ब शब्दामध्ये आहे. म्हणून नुसता शब्द उच्चार केल्यानं बम बम बम. आता ही जी ताकद आहे, गंमत कशी बघा. शिवतत्व आहे, जिथं उत्पत्ती तिथंच लय आहे. मग जिथं उत्पत्ती काय आहे? चांगल्याची आहे. बम बम बम. पण लय पण तिथंच आहे. कधी आपण शब्द त्याच्यामध्ये केलं बॅड, त्याच्या बॅड हा शब्द इंग्लिशमध्ये आला आहे तरी त्यातनं तो ब पासनं सुरुवात होतो. कित्येक शब्द ही ब पासनंच निर्माण होते. ते भयांटा निर्माण करतात, वाईट असतात. त्याची सुरुवात त्या ब पासनं किंवा बी या अक्षरापासून सुरुवात होते त्याच्यात. म्हणून हे बीज जे आहे ह्याच्यावर अनुस्वार का दिलेला आहे? कारण मूळ अक्षरामधनं, पहिल्या त्रम अक्षरामधनं उत्पन्न झालेली ऊर्जा आपल्याला ती घ्यायची आहे. कारण आपला शंकराला, त्या शिवतत्वाला ऊर्जित अवस्थेत धनभारित ऊर्जा त्याला प्रदान करायची आहे. म्हणून तो उच्चाराचा होतो की त्र्यंबकम. मग उच्चार कसा होतं बघा. आता पहिला त्रम झाला, मग नंतर अर्धा म ब झाला आणि तिसरा क झाला, कम झाला. तिथंही झाला की नाही? कम वरती तुम्ही जर अनुस्वार दिला तर वेगळा केला तर त्यालाही पुढं मच येतो. म्हणजे त्र्यंबकम शब्द हा तुमच्या, जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा तुमचा हा पहिला शब्द अशी ऊर्जा निर्माण करतो, इतकी ऊर्जा निर्माण करतो की तुमचे सगळे दोष, तुमच्या शरीरामध्ये सगळ्या असलेल्या
विकनेस जरी म्हटलात तरी चालेल, हा त्याचा नायनाट करतो. शरीरामध्ये जर कुठला रोग असेल तर ते समूळ नष्ट करायची ताकद ह्या त्र्यंबक शब्दात आहे. मग आता हा आपण म्हणताना कसं म्हणतो, ओम त्र्यंबकम हा झाला त्याच्यामध्ये. पण हा जर आता बीजाच्या दृष्टीने जर म्हणायचा झाला, म्हणजे उच्चार कसा असतो, जसं मंत्रपुष्पांजली म्हणताना म्हणतात तसं आपण मागच्या वेळी भीमरूपी म्हटलं, त्याच्यामध्ये कसा होतो आता ते दाखवतो, ते सांगतो कसं हे करायचं ते. ओ त्रम बघा, जेव्हा हे केलं तेव्हा आपला श्वास घशामधनं दाबला जातो. बीज कसं तयार होतं त्याचं, की ते घशातली पडजीप तुमची दाबली जाते. त्रम हा जेव्हा तुम्ही उच्चार करून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की घशामध्ये जे काही ओलसरपणा आहे तो सेकंदामध्ये नाहीसा होतो. ओम त्रम आणि ब म्हणायचं नाहीये. ओम त्रम बम. किती दम गेला? बम. एका ठिकाणी जेव्हा जेव्हा तुम्ही घशातनं खाली उतरता तेव्हा तुमच्या स्वरयंत्रामध्ये इतका दाब निर्माण होतो की जर हे तुम्ही गुरुकडनं शिकला नाहीत तर क्षणामध्ये तुमचा आवाज जाऊही शकतो. इतका दाब ह्याच्यामध्ये आपल्या स्वरयंत्रामध्ये तयार होतो. आणि तिसरा शब्द आहे जो जलतत्व आणि क्षमा करा, डावीकडचं तत्व आहे हे वायुतत्व आहे आणि उजवीकडचं आहे हे जलतत्व आहे. आपण डावीकडं वर्तुळ आहे, उजवीकडं अर्धवर्तुळ आहे. हे वायू आणि जल ह्याच्यामधनं त्या ला जेव्हा म जोडला जातो. आता क शब्द काय आहे? क शब्द मोहिनी उत्पन्न करतो. क शब्द काय करतो तर क शब्द हा शरीरामधला शुक्रधातूला पुष्टता देतो. आणि ज्याची नावं क पासनं आहेत की त्या शब्दाचे उच्चार जर झाले ना तर समोरचा मनुष्य हा मोहित होऊ शकतो. एक उदाहरण म्हणून सांगतो आपला की एखाद्याचं नाव कमळा, कामिनी, अजून काही कमलनाथ जरी असेल, क वर्ण जेवढी नावं आहेत ही मोह उत्पन्न करतात. पण इथं क ला म जोडलेला आहे अनुस्वाराच्या मार्फत, वर्तुळाच्या मार्फत, पूर्णत्वाच्या मार्फत. म्हणून हा तो त्र्यंबकम शब्द आहे. हा बीजमध्ये त्रंबकम म्हणजे त्रिंबक असं तयार होतो. त्र्यंबकम, त्रिंबक, त्र्यंबकम, त्याचा मूळ जर त्याचं नाव घेतलं तर त्रिंबक नाव तयार होतो. आणि त्याचा उच्चार करताना त्रंबकम असं त्याच्यामध्ये होतो. म सगळीकडं अदृश्य आहे. मग त्याचा उच्चार काय? ओम त्रम बम कम यजामहे बघा हा यजामहे मधला य किती वर जातो. ओम त्रम बम कम यजामहे हा जेव्हा तुम्ही ये करता तेव्हा शेवटी अला येऊन थांबता. आणि इथं तुम्हाला ह्या मंत्रामध्ये पहिला तुमचं स्टॉप, पहिलं स्टेशन, पहिला थांबा हा इथं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे इथं थांबायचं. आणि मग पुढं आहे सुगंधीम. आता हा सुगंधी आहे.
हे जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या मेंदूमध्ये हा जो त्रम बम कम ह्याच्यापासनं जो कचरा निर्माण झाला आहे, कारण अग्नी निर्माण झाला म्हटलं त्याच्याबरोबर कार्बन जळलेलं काहीतरी कुणा राहतात की नाही. मग हा सुम शब्द जो आहे ना, तो ते काढून टाकतो. ओम त्र्यंबकम यजामहे सु हा जेव्हा उच्चार करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वरयंत्रातनं डायरेक्ट सरळ तुमच्या नाभीपर्यंत पोचता. ओम त्र्यंबकम, बघा उच्चार करायचा केला, सु केला आणि सुम पण आहे, दोन्ही बाजूनी, दोन्ही अर्थाने उच्चार याचा. ओम त्र्यंबकम यजामहे, हा यजामहे म्हणताना ये जो आहे हा वरती गेलाच पाहिजे, कारण य जा म, हा य जा म हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये हा हे जे आहे, एखाद्या रेल्वे गाडीमध्ये मध्ये पॅन्ट्री असते, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं तिथं बसायला काही ठिकाणी असते पण सोय, पण आता कसं असतं की जिथं अन्न तयार केलं जातं, तसं जी शक्ती पाहिजे, पहिला जो शब्द उच्चार झाला ओम त्रंबम मम, ओम त्रंबम मम, तुम्ही म्हणाल कम म्हणत होता इतक्या वेळ, आता मम कसा म्हणतोय. उच्चार बीजमंत्रामध्ये आता मग जो अदृश्य होता त्याला काढला पाहिजे. बाबा रे तुझं पुढं काम आहे, आता इथनं तू बाहेर पडला पाहिजे. मग तो उच्चार कसा होतो, ओम त्र्यंबम मम कम यजामहे. बघा स्वरयंत्रावरती ताण कसा पडत जातो. स्वरयंत्र हे तुमचं आतमध्ये दाबलं जातं, यजाम पर्यंत म्हणताना तोपर्यंत दाबलं जात नाही. ओम त्र्यंबम मम कम यजामहे, आणि मग जसं वरती गेला आकाश तत्वापर्यंत पोचला तोपर्यंत सु खाली आहे. आकाश तत्वापर्यंत गेलास त्याचा तुझ्या स्वरयंत्रावरती परिणाम होतोय. खाली ये, आपल्याला गाडी पुढं न्यायची. आणि मग पुढं न्यायला काय पाहिजे, तर पुढं न्यायचं तुम्हाला ही जागरूकता पाहिजे ना, म्हणजे त्याचा गंध पाहिजे. मग तो सुगंधी म्हणजे काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये, सु म्हणजे सुंदर नाही, सु म्हणजे अग्नितत्वातनं तुम्हाला सात्विक भावामध्ये त्याचं रूपांतर करणारं तत्व हे सुतत्व आहे. आणि मग म्हटलं कसं आहे, ओम त्र्यंबकम यजामहे. कधीही लक्षात ठेवा, यजामहे हे हा वर गेलाच पाहिजे. तो जर गेला नाही तर तुम्हाला तिसरा धक्का बसणार नाही. इंजिन लगेच सुरुवात होते का, नाही, धाक 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 3 धक्के बसतात आणि मग ती गाडी हळूहळू पुढे जाते. मग उच्चार कसा पाहिजे, ओम त्र्यंबम मम कम यजामहे सु. बघा आपण गाडीमध्ये प्रवास करताना कधीतरी एअर ब्रेकचा असा आवाज जातो, तसा इथं कसा आहे, स उच्चार आहे ना, हा तुम्ही उच्चार मागितलं ना स की तेव्हा करेल स बरोबर असं पाठीमागं जसा तो एअर ब्रेकचा आवाज जातो ना स स, तसा उच्चार करून बघा, तुम्हाला लगेच कळेल. स चा उच्चार झाल्याबरोबर त्याच्या पाठीमागं ती हवा मोकळी होते. ती कुठली आहे, तर या अग्नितत्वामध्ये निर्माण झालेली जी काजळी आहे, जी आपल्याला नको आहे,
ती तिथनं शरीरामध्ये स्वरयंत्रामध्ये उत्पन्न झालेला जो दाब आहे तो तिथनं मोकळं होण्यासाठी, तिथली घाण काढण्यासाठी. कशी काढणार तुम्ही साधना करताना? म्हणून आहे सू गंधीपुष्टवर्धनम. बघा परत आला ना मग, वर्धनमच्या पुढे परत म आला. अग्नी निर्माण झाला, हवा सोडली, ब्रेक दाबला, त्याच्यानंतर तत्व बदललं, सत्वगुणामध्ये आणला, सत्वगुण आणला, याचं तुमच्या शरीरामध्ये गंध निर्माण झाला. गंध निर्माण झाला म्हणजे शरीराच्या तुमच्या कंपन शक्तीला कळलं की बाबा रे मला काय निर्माण करायचं आहे, याचा मला गंध आलेला आहे. आता वास नाही, गंध म्हणतात त्याला. आपण म्हणतो एखाद्या गोष्टीला तुम्हाला गंधच नाही. गंध म्हणजे काय की स्वतःच्या मनामध्ये, शरीरामध्ये, विचारांमध्ये उत्पन्न झालेली जी कंपनं आहे ही आपल्यालाच माहिती होणार, त्याला गंध म्हटलेलं आहे. आणि मग सू काय आहे तर हा मधला ब्रेक आहे. उच्चार करा, साधा स करा. स जरी केलात तरी तुमच्या पाठीमागं तुम्हाला कळेल की एक हवा फेकली जाते. स स स नुसता सचा उच्चार केलात तरी. आणि त्या सला पाठीमागं अ आहे. अ म्हणजे काय? परत शिवतत्व. म्हणजे शिवतत्व त्यातनं कशातनं मोकळं होता कामा नये, म्हणून त्या स मधनं लगेच अ जोडलेला आहे. आणि मग शब्द काय? ओम त्र्यंबं मं कं यजामहे नऊ वेळा करायचं. गंध पुष्टी 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 तयार झाला आहे. कुठं गेला आहे? तयार झालेला भाग कुठं जातो? मनाच्या, शरीराच्या सगळ्या विकारांमध्ये, आकारांमध्ये जी कंपनं निर्माण जातात ते शेवटी जातात कुठं? पुष्टी 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 पृष्ठभागामध्ये जातात. आणि मग हा जो आहे त्याला काही पुष्टी आहे का? त्याला खात्री आहे का? ती तिथं कळते. निर्माण कुठं होते ऊर्जा? आज आपण खुर्चीवर बसून म्हणतोय, पण जेव्हा तुम्ही खाली बसून म्हणता, हाच जर मृत्युंजय मंत्र जर तुम्ही खाली बसून म्हटलात तर तुमच्या गुदद्वारामध्ये काय ऊर्जा निर्माण होते तेव्हा तुम्हाला कळेल ते. म्हणून दिलं आहे ते सुगंधी पुष्टी पुष्टी पुष्टी. पण ती वर्धनम पाहिजे तरच उपयोग आहे. त्याचा परत आपल्याला उपयोग करता घ्यायला पाहिजे, रिसायकलिंग करता यायला पाहिजे. मग हे अग्नितत्व आहे शिवाचं. हे इथं आज आपण सुगंधी पुष्टी वर्धनम. वर्धनम हा शब्दाचा नंतर कसं पुढं इथनं अग्नी पुढं जातो हे मी पुढच्या वेळी नक्कीच सांगेन. पण उच्चार कसा आहे हा एकदा परत करून दाखवतो. ओम त्र्यंबं मं कं यजामहे गंध पुष्टी पुष्टी पुष्टी. हा तुम्ही जर शब्दाचा उच्चार करता ना तर तुमच्या गुदद्वाराच्या बाजूचे स्नायू हलतात असे. पुष्टी 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 वर्धनम. वर्धन करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढं मग तो मंत्र पुढं ढकलतो. ते आपण पुढच्या वेळी पाहू. श्रीराम. तिकडं कुठं बघितलं तू?